नमस्कार मंडळी. आज आपण जरा आपल्या आजूबाजूला म्हणजे अगदी आपल्या पायाखालच्या आणि डोक्यावरच्या जगात डोकावणार आहोत. सिमेंट आणि काँक्रीट. हो. आपल्याकडे काही माहिती आहे, थोडं संशोधन आहे आणि आपल्याला हे समजून घ्यायचंय की सिमेंट नक्की कसं काम करतं, इमारतींना ती मजबूती मिळते तरी कशी. अगदी. आपण वेगवेगळ्या सिमेंटच्या प्रकारांपासून सुरुवात करूया. मग सिमेंटमध्ये पाणी मिसळल्यावर आत काय घडतं, कोणती रसायने महत्वाची आहेत आणि मग काँक्रीटची ताकद, टिकाऊपणा हे सगळं कशावर ठरतं यावर बोलू. उत्तम. सुरुवात करूया सगळ्यात कॉमन नावानी, ओपीसी म्हणजे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. हे तर आपण नेहमी ऐकतो. हो, बरोबर. याचे जे ग्रेड्स असतात 33, 43, 53 हे तर आपल्याला साधारण माहिती आहे की ते 28 दिवसांनंतरची ताकद सांगतात. पण नेहमी हेच वापरतात की कामाप्रमाणे यातही व्हरायटी आहे? नक्कीच व्हरायटी आहे. म्हणजे ओपीसी हे आपलं कामाचं सिमेंट झालं, पण प्रत्येक कामाची गरज वेगळी असते ना. अच्छा. म्हणूनच मग खास सिमेंट बनवतात. उदाहरणार्थ पीपीसी आणि पीएससी म्हणजे पोर्टलँड पॉझोलाना आणि पोर्टलँड स्लॅग सिमेंट. हां. हे जास्त टिकाऊपणा देतात, कारण ते काय करतात, अतिरिक्त सिमेंटसारखे घटक तयार करतात आतमध्ये आणि काँक्रीटला जास्त घट्ट म्हणजे डेन्स बनवतात. ओके. दुसरीकडे समजा काम खूप फास्ट करायचंय, हो. तर मग रॅपिड हार्डनिंग सिमेंट म्हणजे आरएचसी वापरतात. अच्छा. त्यात एक विशिष्ट केमिकल C3S म्हणतात त्याला, ते जास्त असतं. त्यामुळे काय होतं, ते सुरुवातीलाच खूप लवकर ताकद पकडतं. ओके. आणि मग धरणांसारखी मोठी बांधकामं असतात, तिथे उष्णतेमुळे तडे जायचा धोका असतो बघा. हो, बरोबर. तिथे मग लो हीट सिमेंट वापरतात. त्यात उष्णता कमी तयार करणारे घटक असतात. अरे वा. म्हणजे नुसतं सिमेंट नाही, गरजेनुसार वेगवेगळे प्रकार आहेत. पण मग ह्या सगळ्यांच्या आत म्हणजे ह्या सिमेंटमध्ये अशी कोणती रसायनं आहेत जी सगळी किमिया करतात? ऐकलंय की 4 मुख्य घटक असतात, बोग कंपाऊंड्स म्हणतात त्यांना. एकदम बरोबर बोललात. हे 4 घटक म्हणजे सिमेंटच्या परफॉर्मन्सचा आत्मा आहेत असं म्हणायला हरकत नाही. यातला पहिला ट्राय कॅल्शियम सिलिकेट म्हणजे C3S हा सुरुवातीचा हिरो आहे. म्हणजे पहिल्या काही आठवड्यात जी ताकद डेव्हलप होते ना, ती मुख्यत्वे याच्यामुळे. अच्छा. दुसरा आहे डाय कॅल्शियम सिलिकेट C2S. हा मात्र लांब रेसचा घोडा आहे. तो हळूहळू पण अगदी वर्षांवर्ष ताकद वाढवत राहतो. म्हणजे लॉंग टर्म स्ट्रेंथसाठी. अगदी. त्यामुळे काँक्रीट दीर्घकाळ टिकायला मदत होते. आणि उरलेले 2 जे आहेत C3A आणि C4AF ते मुख्यतः सिमेंट किती लवकर सेट होणार आणि किती उष्णता बाहेर पडणार हे कंट्रोल करतात. ओके. त्यामुळे या चौघांचं बॅलन्स खूप महत्वाचा आहे. अच्छा. म्हणजे नुसतं पाणी मिसळलं की झालं असं नाहीये, आतमध्येही सगळी केमिस्ट्री चालते. मग नक्की पाणी टाकल्यावर काय होतं? ती जी पेस्ट बनते, जी ताकद देते, ती कशी बनते? त्याला हायड्रेशन म्हणतात. म्हणजे पाणी आणि सिमेंटच्या कणांमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू होते. ओके. यात सगळ्यात महत्वाचा पदार्थ तयार होतो, तो म्हणजे कॅल्शियम सिलिकेट हायड्रेट जेल. CSH जेल असं म्हणतात त्याला सोप्या भाषेत. CSH जेल. हो. हाच खरा गोंद आहे. हाच सगळ्या खडीला, वाळूला एकत्र बांधून ठेवतो आणि काँक्रीटला खरी ताकद देतो. म्हणजे जवळपास 50 ते 70% भाग हाच असतो. बापरे, एवढा? हो. दुसरा एक पदार्थ पण तयार होतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे CH. हा पण असतो, पण तो CSH जेल इतका मजबूत नसतो. ओके. आणि गंमत म्हणजे ही जी पेस्ट बनते ना, त्यात अगदी सूक्ष्म छिद्र राहतात. काही जेलच्या आतच असतात, त्याला जेल पोर्स म्हणतात. आणि काही जिथे आधी पाणी होतं ती जागा रिकामी राहते, त्याला कॅपिलरी पोर्स म्हणतात. अच्छा, म्हणजे छिद्र पण असतात. हो. आणि हे जे कॅपिलरी पोर्स आहेत ना, त्यांच्यामुळेच पाणी किंवा बाहेरची हानिकारक रसायनं काँक्रीटमध्ये शिरायला वाव मिळतो. ओके. म्हणजे CSH जेल जरी महत्वाचा असला तरी ही छिद्र थोडी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात. पण मग कधी असं ऐकतो की काँक्रीट अपेक्षेपेक्षा कमजोर निघालं वगैरे. यात काही अजून दडलेली कमजोरी असते का? म्हणजे खडी आणि सिमेंट पेस्ट जिथे मिळतात त्या जागेबद्दल काहीतरी ऐकलंय. अगदी बरोबर मुद्दा पकडलात. त्याला म्हणतात इंटरफेशियल ट्रान्झिशन झोन, ITZ. ITZ? हो. हा खडीचा प्रत्येक दाण्याभोवती तयार होणारा एक अगदी पातळ म्हणजे मायक्रोस्कोपिक थर असतो. आणि इथेच खरी मेख आहे. काय होतं तिथे? हा जो ITZ भाग आहे ना, तो बाकीच्या सिमेंट पेस्टपेक्षा म्हणजे बल्क पेस्टपेक्षा जास्त सच्छिद्र असतो आणि कमजोर पण असतो. असं का? याचं कारण म्हणजे खडीचे कण मोठे असतात ना,
त्यांच्या आजूबाजूला सिमेंटचे बारीक कण व्यवस्थित पॅक होत नाहीत. त्याला वॉल इफेक्ट म्हणतात. जसं आपण एखाद्या मोठ्या वस्तूच्या कडेला धूळ नीट साफ करू शकत नाही तसंच काहीसं. अच्छा. त्यामुळे तिथे पाणी जरा जास्त जमा होतं आणि मग तिथे कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे CH मोठे कमजोर क्रिस्टल्स तयार होतात. CSH जेल तिथे कमी तयार होतं. अरे देवा. त्यामुळे हा भाग म्हणजे कॉन्क्रीटची अकिलीस टाच म्हणायला हरकत नाही. म्हणजे सगळ्यात कमजोर दुवा. आणि याचा परिणाम एकूण मजबूतीवर आणि पाणी किंवा रसायनं आत शिरण्याच्या क्षमतेवर म्हणजे ड्युरॅबिलिटीवर होतो. बापरे. म्हणजे हा इतका सूक्ष्म भाग इतका महत्वाचा आहे. अच्छा, आता शेवटचा एक प्रश्न. कॉन्क्रीट किती ताठर आहे, म्हणजे किती स्टिफ आहे, हे कशावरून ठरतं? आपण दाब सहन करायची ताकद म्हणजे कंप्रेशन स्ट्रेंथ तर मोजतो, पण ताठरपणाचं काय? त्यासाठी इलॅस्टिक मॉड्युलस मोजतात. EC असं म्हणतात त्याला. हा सांगतो की कॉन्क्रीट किती ताठर आहे. आणि हे कशावर अवलंबून असतं? हे प्रामुख्याने 2 गोष्टींवर अवलंबून असतं. एक म्हणजे अर्थातच कॉन्क्रीटची स्वतःची मजबूती म्हणजे FCK. हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात वापरलेली खडी किती ताठर आहे म्हणजे ॲग्रिगेटची स्टिफनेस. बरं. चांगली मजबूत खडी वापरली तर EC वाढतो. अच्छा. आपलं जे इंडियन स्टँडर्ड आहे IS 456 ते एक अंदाजे सूत्र देतं. EC = 5000 रूट FCK. ओके. पण हे अंदाजे आहे कारण यात सिमेंट पेस्टची गुणवत्ता म्हणजे वॉटर सिमेंट रेशो आणि आपण आता ज्याबद्दल बोललो तो ITZ याचा दर्जा कसा आहे यावरही ते अवलंबून असतं. म्हणजे ITZ कमजोर असेल तर कॉन्क्रीट अपेक्षेपेक्षा कमी ताठर असू शकतं जरी त्याची कंप्रेशन स्ट्रेंथ चांगली असली तरी. कळलं. तर एकंदरीत आपण काय पाहिलं की वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे सिमेंट आहेत. सिमेंटमधले C3S आणि C2S कसे वेगवेगळ्या वेळी ताकद देतात. बरोबर. मग ते CSS जेल जे खऱ्या अर्थाने ताकद देतं, पण त्याच वेळी खडी आणि पेस्टच्या मध्ये तयार होणारा तो ITZ. हो, तो कमजोर दुवा. तो एक छुपा धोका आहे. आणि कॉन्क्रीटचा ताठरपणा फक्त त्याच्या स्ट्रेंथवर नाही तर त्यात वापरलेल्या खडीवर आणि त्या ITZवर पण अवलंबून असतो. पुढे येतो बघा. कोणता? जर हा इतका सूक्ष्म असलेला ITZ भाग कॉन्क्रीटच्या एकूण कामगिरीवर म्हणजे त्याच्या मजबूतीवर आणि त्याच्या आयुष्यमानावर इतका मोठा परिणाम करतोय तर भविष्यात मटेरियल सायंटिस्ट फक्त याच भागाला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील का? म्हणजे समजा नॅनो टेक्नॉलॉजी वापरून किंवा काही खास प्रकारचे सिमेंट पूरक पदार्थ SCMs वापरून जर आपण फक्त त्या ITZलाच अधिक मजबूत, अधिक घट्ट बनवू शकलो तर कदाचित आपण आजच्यापेक्षा खूप जास्त टिकाऊ आणि खूप जास्त मजबूत कॉन्क्रीट बनवू शकू. हा एक प्रश्न आहे ज्यावर नक्कीच पुढे खूप संशोधन होऊ शकतं. खरंय. खूपच इंटरेस्टिंग विचार आहे हा.